स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 2 विभागांच्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी, संबंधिताला शासन व्हावे, जिल्ह्यातील अनेक गर्भवती महिलांच्या मृत्यू पश्चात त्यांना न्याय मिळावा, बालकांना त्यांच्या मृत्यू पश्चात न्याय मिळावा, तथा जिंतूर तालुक्यामध्ये प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे, भ्रष्ट कारभारामुळे जिंतूर तालुक्यातील बालकांचे झालेले शोषण तात्काळ थांबावे, या मागणीसाठी आज आम्ही स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला रिपब्लिकन युवा सेनेच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांना निवेदन देऊन अन्नत्याग उपोषणासाठी बसलो आहोत। आम्हाला तात्काळ न्याय मिळावा। 2024 पासून या प्रकरणामध्ये आम्ही लढत आहोत। आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर उद्या आम्ही या सर्व दस्तऐवजांची होळी करणार आहोत, अशी देखील प्रशासनाने याची जाणीव ठेवावी। आपण जे कागदपत्रे घेणार कशा प्रकारची कागदपत्रे यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये मानव विकास मिशन योजना वैद्यकीय विभागामार्फत राबवली गेली होती। त्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार वैद्यकीय अधिकारी तथा तालुका आरोग्य अधिकारी यांनी घडून आणलेला आहे। तो जनतेसमोर यावा व मृत्यू पश्चात त्या गर्भवती महिलांना न्याय मिळावा, ही माझी प्रमुख मागणी आहे। त्यानंतरची माझी मागणी आहे की आपल्या जिंतूर तालुक्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अंगणवाड्या आहेत, जिंतूर तालुका हा व्याप्तीने मोठा असल्याने तिथे 2 प्रकल्प आहेत। या दोन्ही प्रकल्पांमध्ये जी काही गावं येतात त्या गावांमध्ये जी काही बालकं शिक्षण घेतात अंगणवाडीमध्ये, त्यांच्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे। खाद्य घोटाळा झालेला आहे, डिझेल घोटाळा झालेला आहे, गणवेश घोटाळा झालेला आहे। तो सर्व प्रकार जनतेसमोर यावा। संबंधित प्रकल्प अधिकारी श्रीमती कोकणे यांना शासन व्हावे, हे माझ्या प्रमुख मागण्या आहेत।